पुण्याच्या नसरापूर प्रकरणातील नराधमाला कोर्टात हजर करणार, आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी, पोलिसांकडून प्रयत्न। पुण्याच्या नसरापुरात 4 वर्षाची मुरडीची अत्याचारानंतर हत्या, मुख्यमंत्र्यांकडून घटनेची दखल, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालू, आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची कोर्टाला विनंती करू, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। आमदार रोहित पवारांचा नसरापूर ग्रामस्थांसोबत संवाद, शक्ती कायदा लागू करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा, रोहित पवारांची सरकारकडे मागणी, पीडितेच्या आईला शासकीय नोकरी, आर्थिक मदत आणि म्हाडा अंतर्गत घर द्यावं अशी जनभावना। देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता, प्रतिलिटर 4 ते 5 रुपयांची वाढ होणार, सूत्रांची माहिती। तेल आयातीच्या खर्चामध्ये मोठी वाढ, मात्र 4 वर्षांपासून पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ नाही, पेट्रोलियम मंत्र्यांचं सूचक ट्विट। देशात व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला, मुंबईसह अनेक शहरांमध्ये 19 किलोच्या सिलेंडरच्या किमती 3000च्या पुढे, तर आता घरगुती गॅसच्या किमतीही 50 रुपयांची वाढ होणार, सूत्रांची माहिती। 2029ला भाजप शिवसेना स्वबळावर लढू शकते, राजकारणामध्ये बॉन्ड किंवा अग्रीमेंट नसतं, शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य। भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढणार, सामनातून दावा, भाजपकडून अजितदादांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली आहे, शिंदेचे आमदारही उद्या भाजपमध्ये जातील, खासदार राऊतांचा भाजपवर निशाणा। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचं पक्षप्रवेशावर सूचक वक्तव्य, आज ठाकरे सेनेसोबत उद्याचं सांगता येणार नाही, संजय जाधव यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा। आमदार महेश शिंदेंची भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मान्य नाही, महेश शिंदेंबाबत एकनाथ शिंदे लवकरच निर्णय घेतील, मंत्री संजय शिरसाटांची माहिती। बच्चू कडूंनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होत जिवंत समाधी घेतली, सामना अग्रलेखातून टीका, परिषदेच्या पायरीवरून कडू महाराज राजकीय वैकुंठ प्राप्तीला निघाले, सामनातून बच्चू कडूंवर हल्लाबोल। मजबुरी नाही तर परिस्थितीनुसार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश, आता धनुष्यबाणातून प्रहार होणार, सामनातून झालेल्या टीकेनंतर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। गोकुळच्या निकालानंतर गुलाल लावूनच प्रतिक्रिया देईन, मंत्री हसन मुश्रीफांनी भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटलांना डिवचलं, मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य, मुश्रीफांची प्रतिक्रिया। बागेश्वर बाबाकडून शिवरायांच्या प्रतिमेचा अनादर, वाहनामध्ये शिवरायांची प्रतिमा उलटी ठेवल्याचे फोटो व्हायरल, बागेश्वर बाबा पुन्हा वादात अडकण्याची शक्यता। टीसीएस प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज निर्णय, अटकेमध्ये असलेल्या संशयित आरोपींना निदा खाननं मदत केल्याचा आरोप, आजच्या सुनावणीकडे लक्ष। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना ईडीचं समन्स, येत्या आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश, चाकणकरांच्या समता पतसंस्थेमधील खात्यामध्ये गैरव्यवहाराबाबत चौकशी होणार, पोंदू खरात नॉमिनी असल्याची माहिती। पुणे मुंबई मिसिंग लिंकवरून वाहतुकीला सुरुवात, वाहनधारकांचा सुसाट वेगानं प्रवास, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल मिसिंग लिंकचं लोकार्पण। देशभरातल्या लाखो मोबाईलवर सायरन वाजला, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अलर्ट देण्यासाठी सरकारकडून ट्रायल, या सिस्टीमद्वारे आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रत्येकाला अलर्ट देता येईल, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। नीट परीक्षेसाठी रविवारी दिवसा मेगा ब्लॉक रद्द, मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यरात्री विशेष ब्लॉक, आज मध्यरात्री सीएसएमटी ते विद्याविहार मार्गावर ब्लॉक, ठाणे वाशी नेरूळ मार्गावरील सेवा बंद राहणार। नागपूरसह विदर्भामध्ये पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज, काल काही भागामध्ये पावसाची हजेरी, पावसाची शक्यता असल्यानं तापमानातही घट।